जे मुख्य कहाणी आहे ना, जो गाभा आहे ना मुख्य, तो मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. म्हणजे यांनी स्वतःला कुणबी सिद्ध करण्यासाठी या ताईंनी म्हणजे प्रिया महेश शिंदे यांनी आपला पंजोबाच बदलून टाकला. त्यांनी आपला खापर पंजोबा बदलून टाकला. त्यांनी आपला खापर पंजोबा बदलून टाकला. आणि एवढंच नाही तर त्या खापर पंजोबाचा जो मुलगा आहे, खापर पंजोबाचा जो मुलगा आहे, म्हणजे ह्यांचा जो चुलत खापर पंजोबा, तो बी बदलून टाकला. आता बदलून टाकला असं म्हणता येणार नाही, आयात केला. आयात म्हणजे दुसरीकडनं आणला आणि त्या आपला असं दाखवला. मला हसू येते की म्हणजे जे 2 वर्ष वयाच्या निधन झालेल्या गोविंद बाबाजी बर्गेने 2 पोरं जन्माला घातलीत, परंतु प्रिया महेश शिंदे सुद्धा नाव घेणं गरजेचं आहे. यांच्या नातलगांना वयाच्या दुसऱ्या वर्षीच पोरं जन्माला त्यांनी घातली होती. म्हणजे ज्या वयात त्या पोराला चालताच येत नाही, त्या वयामध्ये म्हणजे बोलता बी येत नाही, मिसरूड बी फुटत नाही. म्हणजे आज जगात असं कधीच झालं नसेल की वयाच्या दुसऱ्या वर्षी एखाद्या मुलानं लग्न केलं, त्याच्यामुळे लग्नच होत नाही तर पोरं कुठून जन्माला घालणार. तर सांगण्याचा मुद्दा काय की ह्यांनी हे खोटं केल्यामुळे म्हणजे कागदाची हेराफेरी केल्यामुळे हे असं झालेलं आहे. विषय असा आहे की सातारा जिल्हा परिषदेच्या ज्या अध्यक्ष झाल्या नवीन प्रिया महेश शिंदे, तर त्यांना तुम्ही जे जातीचा जो दाखला दिलेला आहे तुमच्या सहीनिशी दिला गेलेला आहे, तर तो जो दाखला आहे तो चुकीच्या पद्धतीने दिला गेलाय. मी ते सगळी कागदपत्र तपासली, तर जी मुळात तुम्हाला जी वंशावळ जोडलेली आहे अर्जासोबत, ती वंशावळच खोटी जोडलेली आहे. नियमाप्रमाणे जोडलेली आहे. आता तो दाखला दिलेला आहे आम्ही. हा, तर मी तर आता या ऑफिसला मी आहे. ऑफिस नाही, मी मुंबईचा माणूस आहे साहेब, मुंबईमधनं फोन करतोय ना. ऑफिसला येऊन काय केलेला आहे, हो व्यवस्थितपणे आम्ही दिलेला आहे. नाही, ऐका ना, मी जे म्हणजे माझ्याकडे जे कागदपत्र आहेत ते तर याच्या तुमच्याकडे आहेत ते मला माहित नाही. मी योग्य पद्धतीने नियमाप्रमाणे दिलेला आहे. बरं ऐका ना, मला हॅलो, मला असं समजलं की म्हणजे हे एक डॉक्युमेंट्स देण्यासाठी तुम्हाला एका मंत्र्यांचा फोन आला होता, मुख्यमंत्र्यांचाही फोन आला होता, तर ते नाही असं काही नाहीये. मला आला, मी दाखला नियमाप्रमाणे बघून दिलेला आहे. ओके, धन्यवाद. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी आज तुमच्या समोर एक शोध पत्रकारितेचं अत्यंत भयानक असं एक रूप घेऊन येतोय. माझ्याकडे फार मोठा घोटाळा हाती लागलेला आहे आणि अर्थातच हा घोटाळा भाजपशी संबंधित आहे. भाजप एखादं पद मिळवण्यासाठी किंवा त्यांना हवं ते करण्यासाठी कुठल्या थराला जाऊ शकतात. त्यासाठी ते लोकशाहीची वाट लावतात, संविधानाची वाट लावतात, कायद्याची वाट लावतात, नीतिमत्तेची वाट लावतात. अशा पद्धतीचा सगळा भाजपचा कारभार सुरू आहे. आणि सातारचं भाजप म्हटलं तर मग तर अगदी हे जणू काही म्हणजे जगात कुठं काही चालत नसेल इतके भयानक प्रकार सातारमधला भाजप पक्ष करत असतो. आणि ह्या पक्षाने काय किती पराक्रम केलेले आहेत सातारा जिल्ह्यात, ह्याच्या अनेक किस्से आहेत. त्यातला ताजा किस्सा तुम्ही तर अख्ख्या देशाने बघितला. काय बघितला तर जे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची जी निवडणूक झाली, त्या निवडणुकीसाठी बरं ते अध्यक्षपदाच्या उमेदवार कोण होत्या तर त्या प्रिया महेश शिंदे, म्हणजे जे शिवसेनेचे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे जे आमदार आहेत महेश शिंदे, त्यांच्या ज्या पत्नी आहेत प्रिया शिंदे, त्या भाजपमध्ये आहेत. म्हणजे नवरा शिवसेनेमध्ये, बायको भाजपमध्ये. तर त्या ज्या प्रिया शिंदे आहेत त्यांना जिल्हा परिषदेचं अध्यक्ष बनविण्यासाठी म्हणजे भाजपकडं मुळातच बहुमत नव्हतं.
बहुमत कोणाकडे होतं तर शिवसेना, राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा गट राष्ट्रवादी आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट, त्यानंतर शरद पवार गट सुद्धा, आणि म्हणजे थोडक्यात की भाजपच्या विरोधात असलेले सगळेच पक्ष त्या साताऱ्यामध्ये एकत्र आले होते आणि त्यांच्याकडे स्पष्ट असं बहुमत होतं. आणि भाजपकडे मात्र बहुमत नव्हतं. आणि त्यासाठी त्यांनी काय केलं की जवळपास 4-5 उमेदवार फोडले दुसऱ्या पक्षातले आणि 2 उमेदवार त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि त्यांना मतदानाला जात असताना जिल्हा परिषदेच्या सभागृहाबाहेरच अडवलं. त्यासाठी साध्या वेशातले 100 पोलीस तिथं होते. तिथं जो खाकी वर्दीतला अत्यंत बदमाश माणूस आहे अरुण देवकर, तर त्याने ते जे पालकमंत्री आहेत शंभूराज देसाई, तर ते त्याच्यानंतर तो गर्जे, रमेश गर्जे, ह्या लोकांनी शंभूराज देसाईंना धरलं. त्यांच्या बॉडीगार्डला त्याच्यामध्ये मारहाण झाली आणि अगदी म्हणजे एखादा अट्टल गुन्हेगार असतो अशा पद्धतीने पालकमंत्र्यांना त्यांनी त्रास दिला. 2 जे उमेदवार होते त्यांना पळवून नेलं. अनिल देसाई आणि संदीप मांडवे त्यांना ह्या पोलिसांनी जबरदस्तीनं नेलं. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते. आता हा सगळा इतिहास झाला, नजीकचा इतिहास असला तरी तो इतिहास झाला, सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यामुळे अख्ख्या देशात नाचक्की झाली. ते जे पोलीस अधीक्षक आहेत तुषार दोशी यांना विधान परिषदेच्या सभापतींनी निलंबित केलं. नंतर भाजपचे जे सभापती आहेत, म्हणजे खरं तर सभापती असतात विधान परिषदेचे, ते कुठल्या पक्षाचे नसतात, परंतु ते भाजपसाठी धावून आले. त्यांना तुषार दोशींना वाचवलं. त्यावेळी तुम्हाला आठवत असेल की तुषार दोशी यांच्यावर जी कारवाई झाली ती योग्य झाली नाही असं जयकुमार गोरे मंत्री जे आहेत ते त्या सभागृहामध्ये बोलले होते. आता ते का बोलले ते तुम्ही ठरवा प्रेक्षकांनी. तर मग हे सगळं झालं. त्यांनी अध्यक्षपद हडपायचं ते हडपलं भाजपने सातारच्या. आता ही कहाणी इथं थांबत नाही, तर पुढं अजून एक मोठा घोटाळा आहे जो माझ्या हाती आलेला आहे. जो शोध पत्रकारिता ज्याला म्हणतात की पत्रकाराचं काम असतं की शोधून माहिती काढणे. तर माझ्याकडे भरपूर कागद माझ्या हाती आलेले आहेत. हे बघा, हे गट्टेच्या गट्टे माझ्याकडे आहेत. हे बघा, हे सगळे मी तुम्हाला दाखवतोय. हे सगळं पुरावे आहेत आणि हे सगळे मी पुरावे आहेत. आता ह्यातलं एक एक तुम्हाला मी दाखवतो सगळं काय काय आहे ते. पण मला एक खंत काय वाटते माहिती आहे का, हे सगळे मी तर मुंबईचा पत्रकार आहे. जरी माझं गाव सातारा असलं तरी मी मुंबईचा पत्रकार आहे. माझी पत्रकारिता मुंबईमध्ये चालते. त्याच्यामुळं हे घोटाळा चव्हाट्यावर आणायचं खरं काम हे सातारामधल्या पत्रकारांचं आहे, म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या पत्रकारांचं आहे. महेश शिंदे हे खटावचे आहेत, त्यामुळे त्या खटावमधल्या पत्रकारांचं आहे. बाजूच्या मानमधल्या पत्रकारांचं आहे. परंतु तिथले पत्रकार ह्या गोष्टी का काढत नाही मला माहीत नाही. म्हणजे त्यांच्यावर कुणाची दहशत आहे का, त्यांना काय मलिदा मिळतो म्हणून ते असले घोटाळे काढत नाहीत का, त्यांच्या वृत्तपत्राचे मालक त्यांना काढू देत नाहीत का, त्यांचे संपादक मिंदी आहेत कोणाशी का, पॅकेज मिळतात म्हणून ह्या असल्या घोटाळेबाजांचे घोटाळे चव्हाट्यावर आणायचे नाहीत. तर माझा पत्रकारांनाही सवाल आहे की मी मुंबईचा पत्रकार आहे आणि हा घोटाळा मी मुंबईतून एक्सपोज करतोय, हे सातारच्या पत्रकारांचं अपयश आहे. तर अर्थातच हा घोटाळा आहे जिल्हा परिषदेच्या ताज्या झालेल्या अध्यक्षा, घोटाळा करून झालेल्या अध्यक्षा, आपल्या सत्तेचा गैरवापर करून झालेल्या अध्यक्षा प्रिया महेश शिंदे यांचा हा घोटाळा आहे. आणि हा पहिल्यांदाच ह्या महाराष्ट्रासमोर ताजा घोटाळा येतोय. म्हणजे प्रिया महेश शिंदे यांचा म्हणजे त्यांच्याकडे बहुमत नसतानाही त्या अध्यक्ष झाल्या. हा तर घोटाळा त्यांनी केलाच, परंतु हा दुसरा नवा घोटाळा मी आज तुमच्या समोर आणतोय. आणि ज्यावेळी
मला ह्या काही लोकांनी माहिती दिली, सोर्सनी माहिती दिली, तर हा इतका भयानक घोटाळा आहे की हा लोकांच्या समोर आलाच पाहिजे हे मी ठरवलं आणि कुठल्याही परिणामाची पर्वा न करता मी हा घोटाळा तुमच्या समोर आणत आहे. मी सातारमधले असतील किंवा राज्यभरातले असतील, अन्य ठिकाणचे असतील, अनेक पॉलिटिशियनच्या, अनेक राजकारण्यांचे अनेक घोटाळे बाहेर काढलेले आहेत. ज्यावेळी मी घोटाळा बाहेर काढतो त्यावेळी अनेक लोक मला म्हणतात, अरे बाबा कशाला नवीन संकट आता ओढवून घेतोयस. तसं हे जे महेश शिंदे आहेत किंवा प्रिया शिंदे आहेत यांच्याविषयी आज तागायत मी कुठलीही निगेटिव्ह बातमी केली नव्हती म्हणजे माझ्याकडे त्यांचा काही घोटाळा झालेला नव्हता. त्यामुळे आता ह्या नव्या म्हणजे माझ्या पत्रकारितेमुळे ह्या आणखीन कुणीतरी म्हणेल की तुम्ही आणखीन नवीन दुश्मन वाढवून ठेवला. तर सांगायचा मुद्दा असा आहे की आम्ही काय कोणाचे दुश्मन नसतो. आम्ही आमचं काम करतो. आम्ही आमच्या पत्रकारितेशी निष्ठावंत असतो आणि आमचा तो धर्म आहे तो आम्ही निभावतो. कुणाला चांगलं वाटो, कुणाला वाईट वाटो. तर मूळ मुद्द्याला मी आता हात घालतो. हा कान फाडून ऐका, बारकाईनं ऐका, कारण ह्यांनी जे केलेला पराक्रम आहे ना तो फार मजेशीर पराक्रम आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की ह्या प्रिया महेश शिंदे ह्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या तिकडे खटाव मतदारसंघातनं. त्या ओपन कॅटेगरीतनं निवडून आलेल्या आहेत. परंतु जिल्हा परिषद म्हणजे निवडून आल्यानंतर त्यांना महत्त्वाकांक्षा फुटली, त्यांच्यामध्ये महत्त्वाकांक्षा निर्माण झाली की आपल्याला अध्यक्ष व्हायचे. म्हणजे आता ते प्रिया शिंदे यांची ती महत्त्वाकांक्षा जागृत झाली का महेश शिंदेची महत्त्वाकांक्षा जागृत झाली ते माहीत नाही, पण झाली एवढं मात्र खरं. आणि मग त्यासाठी त्यांनी मराठ्या म्हणजे त्यांची जो जातीचा जो दाखला आहे त्यांच्या कुटुंबाचा ओरिजिनल दाखला ते त्यांच्या सगळ्या कुटुंबाचे दाखले हे हिंदू मराठा असे आहेत. परंतु आता अध्यक्षपद महिला राखीव ओबीसीसाठी झालेलं आहे म्हणून यांनी ओबीसी जातीचं दाखला काढण्यासाठी या शिंदेताई, शिंदे वहिनी म्हणतो किंवा शिंदेताई काही म्हटलं तरी त्या मला वहिनी आहेत, बहिणीसारख्या आहेत, त्यामुळे ताई आहेत. तर विषय असा आहे की त्यांनी चक्क त्यांची जातच बदलून टाकली, ती केली कुणबी जात. आणि मग तुम्हाला तर माहित आहे की कुणबी म्हणजे कुणबी जी जात आहे ती ओबीसी मध्ये येते आणि मराठ्यांना जे आता मध्यंतरी जे काही जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मराठ्यांना जे कुणबीचे दाखले मिळू लागलेले आहेत, जर त्यांचे नातलग सगळे सोयरे वगैरे कुणबी असतील तर मराठ्यांनाही कुणबीचे दाखले आता मिळू लागलेले आहेत. मग ह्या ताईंनी काय केलं की अशा पद्धतीने आपल्याच एक जुन्या नातलग शोधून काढला ज्याच्या नावासमोर कुणबी लिहिलेलं होतं आणि त्याच्या आधारे त्यांनी आपण कुणबी आहोत असं सर्टिफिकेट मिळवलेलं आहे. तर हे सगळी कहाणी तुम्हाला ऐकायला अवघड जाईल, पण जे मुख्य कहाणी आहे ना, जो गाभा आहे ना मुख्य, तो मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. म्हणजे ह्यांनी स्वतःला कुणबी सिद्ध करण्यासाठी या ताईंनी म्हणजे प्रिया महेश शिंदे यांनी आपला पंजोबाच बदलून टाकला. त्यांनी आपला खापर पंजोबा बदलून टाकला. त्यांनी आपला खापर पंजोबा बदलून टाकला. आणि एवढंच नाही तर त्या खापर पंजोबाचा जो मुलगा आहे, खापर पंजोबाचा जो मुलगा आहे म्हणजे ह्यांचा जो चुलत खापर पंजोबा तो बी बदलून टाकला. आता बदलून टाकला असं म्हणता येणार नाही, आयात केला, आयात.
म्हणजे दुसरीकडनं आणला आणि त्या आपला असं दाखवला. तर वास्तवात जो खापर पंजोबा जो दादा आहे, म्हणजे जे त्यांनी वंशावळ जोडलेली आहे, तर त्या जोडलेल्या वंशावळीतला जो खापर पंजोबा म्हणजे खापर पंजोबा जो आहे त्याचं नाव आहे गोविंदा बाबाजी बर्गे. तर अशा पद्धतीने त्या गोविंदा बाबाजी बर्गेंच्या नावासमोर 1872 सालचा तो एक उतारा त्यांना सापडला आणि त्याच्यामध्ये कुणबी लिहिलेलं होतं. मग हे गोविंदा बाबाजी बर्गे जे आहेत त्यांच्या म्हणजे ते आपले नातलग असल्याचं दाखवून त्यांनी तो दाखला मिळवलेला आहे. तर मी तुम्हाला सांगितलं तसं की मुळात हे गोविंद बाबाजी बर्गे हे ह्या मॅडमचे नातलगच नाहीत. म्हणजे ज्यांच्या नावासमोर कुणबी लिहिलेलं आहे ते त्यांच्या नातलगच नाहीत. आता जे त्यांचे एक नातलग आहेत, म्हणजे ह्या ज्या प्रिया शिंदे मॅडम आहेत गोविंद बाबाजी बर्गे. अच्छा, पहिल्यांदा तुम्हाला हे सांगतो की गोविंद बाबाजी बर्गे हे त्या प्रिया शिंदे मॅडमच्या माहेरकडचं नाव आहे बरं का, नाहीतर तुम्ही गपलत होईल. तर त्यांच्या माहेरकडचं नाव आहे प्रिया मधुकर बर्गे आणि हे गोविंद बाबाजी बर्गे हे त्यांचे नातलग आहेत असं त्यांनी दाखवलेलं आहे. वास्तवात ते नाही, कसं नाही ते सांगतो. आपण सुरुवात जरा तळातून करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तळातून सुरुवात करण्या अगोदर हे सांगतो तुम्हाला की जे कुणबी गोविंद बाबाजी बर्गे जे त्यांनी म्हटलंय ना, त्या व्यक्तीचं निधन ते वयाच्या अवघ्या 2 वर्षाचे असताना निधन झालेलं आहे. आता गंमत अशी आहे की म्हणजे जे कुणबी गोविंद बाबाजी बर्गे त्यांचं वयाचं 2 वर्ष असताना निधन झालेलं आहे, परंतु जे प्रिया मधुकर बर्गे म्हणजेच प्रिया महेश शिंदे यांचे खरे नातलग जे आहेत गोविंद बाबाजी बर्गे यांच्या नावासमोर कुणबी लिहिलेलंच नाही. त्यांना मुलं आहेत, म्हणजे बाळा गोविंदा बर्गे, त्यानंतर दादा गोविंदा बर्गे, म्हणजे ते चुलत हे आहेत. आता याच्यामध्ये जो चोरलेले गोविंद बाबाजी बर्गे आहेत ना, ते मगाशी बोललो तसं ते खापर पंजोबाचा मुलगा आहे गोविंद बाबाजी बर्गे. आणि म्हणजे त्याचं नातं कुठलं शोधायचं ते तुम्ही बघा. म्हणजे ते खापर पंजोबाचा मुलगा म्हणजे ह्यांचा कोण लागेल, प्रिया बर्गेचा, तर चुलत खापर पंजोबा. परंतु वास्तवात खरा जो गोविंद बाबाजी बर्गे आहे ना, तो चुलत पंजोबा आहे ह्यांचा. आणि जो खोटा गोविंद बाबाजी बर्गे जे आहे ना, तेच साल आहे निधनाचं तो आहे 1872. आणि ओरिजिनल गोविंद बाबाजी बर्गे जे आहेत ना, त्यांचं साल आहे साधारण काहीतरी 1930. म्हणजे एवढा मोठा गॅप आहे. आता गंमत अशी आहे की मला हसू येते की म्हणजे जे 2 वर्ष वयाच्या निधन झालेल्या गोविंद बाबाजी बर्गेने 2 पोरं जन्माला घातलीत. म्हणजे बघा, अख्खं मनुष्य प्राण्याचं जे काही नैसर्गिक म्हणजे मुलं जे जन्माला येतात ते आपल्याकडे साधारण 21 वर्षापासून नंतर लग्न केलं जातं. पूर्वीच्या काळी लग्न केलं तरी किमान तो माणूस 15 वर्ष वय तरी असेल त्यावेळी त्याला मुलं जन्माला येतील. परंतु प्रिया महेश शिंदे सुद्धा नाव घेणं गरजेचं आहे. यांच्या नातलगांना वयाच्या दुसऱ्या वर्षीच पोरं जन्माला त्यांनी घातली होती. म्हणजे ज्या वयात त्या पोराला चालताच येत नाही त्या वयामध्ये, म्हणजे बोलता बी येत नाही, मिसरूड बी फुटत नाही. म्हणजे आज जगात असं कधीच झालं नसेल की वयाच्या 2ऱ्या वर्षी एखाद्या मुलानं लग्न केलं, त्याच्यामुळे लग्नच होत नाही तर पोरं कुठून जन्माला घालणार. तर सांगण्याचा मुद्दा काय की शनी
हे खोटं केल्यामुळे म्हणजे कागदाची हेराफेरी केल्यामुळे हे असं झालेलं आहे. आता तुम्हाला जरा ह्यांनी ज्या वंशावळ दिलेत ना, आता मी हे 2 खरी वंशावळ आणि बनावट वंशावळ ह्या दोन्हीचं मी मिश्रण करून तुम्हाला सांगितलं. तर ह्या पण तुम्हाला सोपं जावं म्हणून मी स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला दाखवतो. हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बघा, खाली लिहिलंय प्रिया मधुकर बर्गे अर्जदार. म्हणजे हे त्यांनी दाखला काढण्यासाठीची दिलेली ही वंशावळ आहे बरं का ही. आणि ह्या वंशावळीच्या आधारे त्यांना दाखला दिला गेलेला आहे. तर त्या दाखल्यामध्ये बघा काय म्हटले, अर्जदार आहेत प्रिया मधुकर बर्गे. त्यांचे वडील कोण आहेत? मधुकर सिदोजी बर्गे. त्यानंतर त्यांचे आजोबा कोण आहेत? सिदोजी गणपत बर्गे. त्यानंतर त्यांचे पंजोबा कोण आहेत? गणपती श्रीपती बर्गे. घोळ हित आहे बरं का, हित घोळ आहे. पण तुम्ही अगोदर ही वंशावळ बघून घ्या जी त्यांनी पुरावा म्हणून जोडलेला आहे कुणबी दाखल्यासाठी ते. त्यानंतर त्यांचे खापर पंजोबा कोण आहेत? श्रीपती बाबाजी बर्गे. त्यानंतर श्रीपती बाबाजी बर्गेंचे वडील म्हणजेच प्रिया मधुकर बर्गे म्हणजेच प्रिया महेश शिंदे यांचे खापर पंजोबा कोण आहेत? तर बाबाजी केरालजी बर्गे. आता हे बाजूला हे दिसतंय त्याच्यामध्ये गोविंदा बाबाजी बर्गे जे आहे ना, हे त्या खापर पंजोबा बाबाजी केरलाजी बर्गे यांचा मुलगा आहे. म्हणजेच इकडं श्रीपती बाबाजी बर्गे यांचा तो चुलत भाव आहे. म्हणजेच प्रिया मधुकर बर्गे यांचा चुलत खापर पंजोबा असं ह्या वंशावळीत. पण ही वंशावळ आहे बनावट. कशी बनावट आहे तर मी तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला समोर कागद दिसत असेल दुसरा, इथं बघा जे खरे आहे, खरी त्यांची वंशावळ आहे. जी खरी वंशावळ त्यांनी दाखला काढण्यासाठी सरकारकडे जमाच केलेली नाही, म्हणजे प्रांत अधिकाऱ्यांकडे जमाच केलेली नाही, जी अर्जासोबत जमाच केलेली नाही, ही खरी वंशावळ. आणि मगाशी मी तुम्हाला दाखवली ती जी त्यांनी अर्जासोबत जोडली, जी वास्तवात खोटी आहे. आता मी काय करतो, हे बघा, ही जी अर्जासोबत जोडलेली जी वंशावळ आहे ती आपण उजव्या बाजूला ठेवूया. आणि आता आपण डाव्या बाजूला ही खरी वंशावळ. आणि याच्यात आता आपण बघू आता खऱ्या वंशावळीमध्ये काय आहे. तर प्रिया मधुकर बर्गे म्हणजेच प्रिया महेश शिंदे. म्हणजे मी परत एकदा सांगतो, प्रिया महेश शिंदे. महेश शिंदे हे नाव महत्वाचं आहे. तर प्रिया महेश शिंदे म्हणजेच प्रिया मधुकर बर्गे तर त्या अर्जदार आहेत. त्यांचे वडील कोण? मधुकर सिदोजी बर्गे. आता बाजूची बी तुम्ही वंशावळ बघा, तिथं बी तुम्हाला दिसत असेल. ह्या वंशावळीत जी दिसते मधुकर सिदोजी बर्गे बरोबर, बाजूला बघा मधुकर सिदोजी बर्गे बरोबर. आता इकडं खरे वंशावळीत बघा सिदोजी गणपती बर्गे आजोबा आहेत. इकडं कोण आहेत? सिदोजी गणपत बर्गे, गणपत किंवा गणपती जे असेल आजोबा बरोबर आहे. आता वर बघा, वर नजर फिरवा, इथं खरा घोळ आहे. दिसलं का? गणपती बाबाजी बर्गे. इकडं कोण आहे? गणपती श्रीपती बर्गे. आलं का लक्षात? म्हणजे अर्ज दाखल करताना आदरणीय प्रिया महेश शिंदे ताई वहिनी यांनी चक्क पंजोबा बदलला. आता अजून बघा खऱ्या वंशावळीमध्ये वर कोण आहे? बाबाजी मनाजी बर्गे खापर पंजोबा. इकडं कोण आहे? श्रीपती बाबाजी बर्गे. म्हणजे प्रिया बर्गे बरोबर, प्रिया बर्गे किंवा प्रिया महेश शिंदे. तर यांचा ओरिजिनल खापर पंजोबाचं नाव काय? बाबाजी मनाजी बर्गे. आणि इकडं जे प्रांत अधिकाऱ्यांना जी टोपी घातली ना ह्यांनी, त्याच्यात कोण आहे? तर श्रीपती बाबाजी बर्गे.
आलं का लक्षात? तर हे बदलून टाकलेले आहेत. आणि इकडं ह्यांचा म्हणजे ज्या शासनाकडे सादर केलेला जो खापर खापर पंजोबा जो आहे त्यांचं नाव आहे बाबाजी केरलाजी बर्गे. आणि इकडं काय ओरिजिनल ह्याच्यात खापर खापर पंजोबा सापडलेलाच नाही, हायच नाही. म्हणजे या वंशावळीत जी शोधली आम्ही, आमच्या सूत्रांनी जी शोधली त्याच्यात ते हायच नाही. इकडं त्यांनी दाखवलंय. आता ही जे खरी वंशावळ आहेत ना ह्याच्यात परत नीट बघा, जरा मागे या, इकडं आला का तुम्ही? हे बघा, गणपती बाबाजी बर्गे पंजोबा नाव दिसतंय का? तिथं बाजूला बघा, मी पेनाने मार्क केलेलं आहे, दिसतंय का तिथं नाव? गोविंद बाबाजी बर्गे. आता हे ओरिजिनल कोण आहेत? तर प्रिया मधुकर बर्गेंचे चुलत पंजोबा आहेत. आलं का लक्षात? आता त्या गोविंद बाबाजी बर्गे कोण आहेत? त्यांचे चुलत पंजोबा. म्हणजे हे जे खऱ्या वंशावळीमध्ये गोविंद बाबाजी बर्गे जे आहेत चुलत पंजोबा, ते इकडं खोट्या ह्याच्यामध्ये त्यांचे ते दुसरेच आहेत. ते म्हणजे दुसऱ्याच कुटुंबातले गोविंद बाबाजी बर्गे जे आहेत ते शिकडं त्यांनी दाखवलेत. आता ते बिचार बालक 2 वर्षापूर्वीच त्याचं म्हणजे वयाच्या दुसऱ्या वर्षीच निधन झाले. पण त्यांनी काय केलं की आपल्या चुलत पंजोबाचं नाव सेम होतं, गोविंद बाबाजी बर्गे हे सेम नाव त्या दुसऱ्याच कुठल्या तरी कुटुंबामध्ये 1872 साली होतं, जे यांच्याकडे 1930-35 साली जे यांचे नातलग जे होते त्या सेम नावाचे तिकडं 1872 साली एक दुसरे नातलग होते, ते त्यांना उचललं आणि इकडं आपल्या ह्याच्यात टाकलं आणि तो संबंध जोडून टाकला ह्यांनी. आता तुम्हाला गंमत सांगतो की तर आता ह्यांनी नातं कसं जोडले, म्हणजे लय खटपटी केल्यात, म्हणजे समजायला सुद्धा हे प्रकरण लय कठीण आहे. आणि ह्यांना असं वाटलं होतं की इथंपर्यंत कोणी पोचणारच नाही. तर गंमत सांगतो, आता हे जे खरी वंशावळ जे आहे ना तिथं बघा एक नाव दिसत असेल आजोबाचं, शिदोजी गणपती बर्गे, जे प्रिया मधुकर बर्गे यांचे आजोबा आहेत. तर त्या आजोबांना जमीन मिळाली होती कोणाची? तर ते जे गोविंद बाबाजी बर्गे आहेत ना चुलत पंजोबा, त्यांचा एक मुलगा होता, त्याचं नाव काय? बाळा गोविंदा बर्गे. तर तो जो बाळा गोविंदा बर्गे त्यांची जमीन आली होती शिदोजी गणपती बर्गे यांना. त्यामुळे काय झालं की ते सर्वे जुळले, जमिनीचे सर्वे जुळले. आणि म्हणून जो बाळा गोविंदा बर्गे जो आहे त्यांचे वडील कोण? तर गोविंद बाळाजी बर्गे, गोविंद बाबाजी बर्गे. तर ते गोविंद बाबाजी बर्गे चा मुलगा बाळा गोविंदा बर्गे आणि बाळा गोविंदा बर्गेची जमीन शिदोजी गणपती बर्गे यांना मिळाली, असं नातं जोडून ते कुणबीचा दाखला घेतला. आणि कुणबीची नोंद कुणाच्या नावावर आहे? तर गोविंद बाबाजी बर्गे. पण तो गोविंद बाबाजी बर्गे कुठला? तर हा 2 वर्ष वय झाले, वयाच्या दुसऱ्या वर्षी निधन झालं, जो ह्यांच्या कुटुंबातला नाहीच, त्याचा नावावर ते कुणबीची नोंद होती, ती यांनी घेतली, त्या आधारे पकडली आणि ह्या गोविंद बाबाजीशी बर्गेशी संबंध जोडला. आता ह्याच्यात अजून एक घोळ सांगतो. आता हे गोविंद बाबाजी बर्गे जे आहेत ना, म्हणजे प्रिया मधुकर बर्गेंचे नातलग, ह्यांनी जे लांबून लांबून जे काही तिथं जोडलेला चुलत आजोबांशी संबंध जोडला, चुलत आजोबांच्या मुलगा बाळा गोविंदा बर्गे ह्याच्याशी संबंध जोडला आणि बाळा गोविंद बर्गेची जमीन शिदोजी गणपती बर्गे यांना मिळाली, म्हणून आम्ही कुणबी आहोत, हे जे संबंध जोडला ना, तर हे सगळे बर्गे ह्यांच्या घरातले प्रिया मधुकर बर्गे यांचं गाव हे म्हणजे माहेर हे आहे सातारा तालुक्यात चिंचनेर म्हणून गाव. तर हे सगळे खरी वंशावळ जी आहे ती चिंचनेरची आहे. पण जो 2 वर्षाचा जो निधन झालेला गोविंदा बाबाजी बर्गे जो आहे ना, तो तर आहे खटावचा.
आता प्रिया महेश शिंदे यांचं सासर आता खटाव झालं, परंतु 1872 सालीचा जो गोविंद बाबाजी बर्गे जे होते खटावचे, त्यावेळी प्रिया महेश शिंदे किंवा असं म्हणू की प्रिया मधुकर बर्गे, तर त्यांचा आणि म्हणजे चिंचनेरचे बर्गे आणि खटावचे बर्गे यांचा काडी मात्र काही संबंध नव्हता. ते बर्गे वेगळे, हे बर्गे वेगळे, फक्त नाव सेम सापडलं म्हणून त्यांनी खटावचा म्हणजे इथं दाखला सुद्धा खटावचा दिलेला आहे. मी तुम्हाला दाखवू इच्छितो की जे ओरिजिनल, हे बघा. तर आता बघा, हे घोटाळ्यांची सुद्धा इतकी मालिका लावली ना की तुम्हाला सांगतो समजून सांगणं, एक पत्रकार म्हणून तुम्हाला प्रेक्षकांना समजून सांगणं सुद्धा मला अवघड जाते. परंतु हेच शोध पत्रकाराचं हेच काम असतं की अवघड गोष्ट सोपी करून सांगणं. तर मी परत तुम्हाला सांगतो की जे चिंचनेरचे गोविंदा बाबाजी बर्गे आहेत, ज्यांना मुलं होती वगैरे, त्यांचा आणि ह्या खटावच्या गोविंदा बाबाजी बर्गेचा काही संबंध नव्हता. जे खटावचे गोविंदा बाबाजी बर्गे, त्यांचं वयाच्या 2ऱ्या वर्षीच निधन झालेलं आहे. तर आता ह्यांनी जी प्रांताधिकाऱ्यांकडे डॉक्युमेंट्स पुरावा जोडला, तो जन्म मृत्यू रजिस्टर नोंद खटाव गाव नंबर 14 हे तुमच्या समोर मी दाखवतो. हे आहे, तुम्हाला दिसत असेल, आणि मी स्क्रीनवरही दाखवतो नंतर स्कॅन करून. तर तुम्हाला ह्याच्यात दिसत असेल की ह्याच्यात शिक्का नाही. तुम्हाला शिक्का दिसत नाही. शिक्का दिसायला पाहिजे ना सरकारी कार्यालयाचा, तर शिक्का नाही. तर हे, आणि दुसरं इथं की बाबा ह्याचं वय म्हणजे जन्म मृत्यूचं हे रजिस्टर आहे, तर ह्याचा जन्म मृत्यू किती, वयाच्या कितव्या वर्षी मृत्यू झाला ह्याचं काहीच नाही. इथं तुम्ही जर वर बघितलं तर बाकीच्यांची वय दिसत आहेत, पण ह्याच्यात हे जे नाव आहे पिवळ्या कलरने हे केलंय, मोडी लिपीमधलं आहे, त्याच्यात वयच दिसत नाही. परंतु जे आम्ही ओरिजिनल काढलं, तुम्ही बघा, हे तहसीलदार कार्यालयातनं हे ओरिजिनल सही शिक्क्याशी आम्ही हे डॉक्युमेंट्स काढलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये हे जे गोविंदा बाबाजी बर्गे आहेत, त्यांचं वयाच्या 2ऱ्या वर्षी निधन झालेलं आहे. हे खटाव मधलं आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला हे प्रिया मधुकर बर्गे म्हणजेच प्रिया महेश शिंदे यांचा हा घोटाळा मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता तुम्हाला गंमत सांगतो की याच्यातली, की तुम्हाला माहीत असेल सगळ्यांना की सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड होणार होती 20 तारखेला. ह्यांनी म्हणजे प्रिया महेश शिंदे यांनी या जातीच्या दाखल्यासाठी, कुणबीच्या जातीचा दाखला मिळावा म्हणून अर्ज केला 16 मार्च रोजी. त्याच्यानंतर आता हे सगळं शंकास्पद होतं, त्याच्यामुळे अधिकारी दाखला द्यायला घाबरत होते, ते दाखला द्यायला तयार नव्हते. परंतु एका मंत्र्याने, बरं हे कुठं ॲप्लिकेशन केलेलं आहे, सातारा प्रांत जे आहेत त्यांच्याकडे केलेलं आहे. त्या सातारा प्रांतांचं नाव आहे आशिष बारकुळ. तर त्यांचं कार्यालय काय दाखला द्यायला तयार नव्हतं. परंतु एका मंत्र्याने प्रचंड दबाव आणला. आता सातारा जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहीत असेल की असले दबाव आणून, हेराफेरी करून, घोटाळे करून, हिकडचं तिकडं, तिकडचं हिकडं असले भानगडे करणारा कुठला मंत्री मी तुम्हाला सांगायची गरज नाही. मला कोणाचं नाव बदनाम करायचं नाही. तर तुम्ही शोध घ्या कोण मंत्री आहे तो.
त्यानंतरही बहुधा अधिकाऱ्यांनी तो दाखला द्यायला बहुधा चालढकल केली. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या नेत्याचा दबाव आला. म्हणजे हे मला अतिशय खात्रीलायक माहिती कळलेली आहे. त्या नेत्या म्हणा, मंत्री म्हणा, मंत्र्याचा मंत्री म्हणा, सगळ्यात मोठा मंत्री म्हणा, त्यांचा दबाव आला आणि 20 तारखेला म्हणजे ऑनलाईन जे दिसतंय की दाखला किती वाजता दिला आहे, तर 20 तारखेला 9:15 वाजता दाखला दिला गेलेला आहे. सरकारी कार्यालय उघडतात 10 वाजता, यांना 9:15 वाजताच दाखला दिलाय आणि तो दाखला सादर करण्याची मुदत होती 11 वाजताची. त्याच्या अगोदर तो दाखला तिथं दिला गेला, त्यामुळे तो अर्ज वैध ठरला. आता गंमत अशी आहे की अजून जात वैधता प्रमाणपत्र काढलेलं नाही त्यांनी, प्रिया महेश शिंदे यांनी, कारण ते 6 महिन्यानंतर तुम्ही सादर केलं तरी चालतं. परंतु आता मला असं समजतं की ते जात वैधता प्रमाणपत्र देऊ नये म्हणून काही लोकांनी तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत. तर बघू आता, ते नाव नको लगेच उघड करायला, तर तक्रारी तिथं गेलेल्या आहेत जात वैधता प्रमाणपत्र समितीकडे. तर आता आपण एक काम करूया, आपण थेट या प्रिया शिंदे ज्या आहेत ना त्यांनाच फोन करू. प्रिया महेश शिंदे यांनाच फोन करू आणि त्यांनाच विचारू. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे, कृपया नंतर प्रयत्न करा. तर प्रिया महेश शिंदे यांचा काही फोन लागत नाही. आपण त्यांच्या पतींना फोन करू, बघू काय होते. लागला फोन. फोन उचलत नाहीत आमदार साहेब. नवीन अध्यक्षा जिल्हा परिषदेच्या प्रिया शिंदे मॅडम, आमच्या ताई, फोनच नाहीत, फोनच त्यांचा लागत नाही. आणि हे आमचे आमदार साहेब, हे फोन उचलत नाही. दोघांपैकी एकाने तरी फोन उचला. उद्या मतदारसंघातले लोक काय म्हणतील, एक आमदार आहे, दुसरे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत, दोघंही आम्हाला अवेलेबल होत नाहीत. संकट काळात जर सामान्य माणूस असेल त्याने करायचं काय? आपण काय करूया की ग्रामविकास मंत्र्यांचे जे पी आहेत अभिजित काळे, त्यांना फोन करून बघूया. हॅलो, अभिजित काळे बोलताय ना? हो बरोबर. कोण बोलतोय? मी तुषार खरात बोलतो. बोला. ओळखलं का? हो हो. बरं ऐका ना, मला मंत्री महोदयांशी बोलायचं होतं. मी एक बातमी करायला घेतलेली आहे, तर मला त्यांचा कोट हवा होता, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं होतं. विषय असा आहे की जे सातारा जिल्हा परिषदेच्या ज्या नवीन अध्यक्ष आहेत त्यांना जो जातीचा दाखला दिला गेलेला आहे कुणबी, तर तो चुकीच्या पद्धतीने दिला गेलेला आहे. तर ते देण्यासाठी मंत्री महोदयांचा दबाव होता असं मला सोर्सकडनं कळलंय. तर मला मंत्री महोदयांचं म्हणणं, त्यांची बाजू ऐकून घ्यायची होती. जयकुमार गोरे साहेब त्यांच्या बरोबर त्यातले गार आहेत म्हणून ते येतात. आम्ही थोडं बाहेर होतो सर. त्यांचा नंबर पाठवू, तुमचं बोलणं होईल गोरे साहेबांशी. बरं, नंबर पाठवा आणि तुम्ही निरोप द्या ना की मला कोट हवाय म्हणून त्यांचा. हो हो देतो. हो ओके ओके. थँक्यू. हां, तर योगायोगाने आशिष बारकोळे यांचाही फोन येतोय, बघू मी परत आपण त्यांना करू. हॅलो हॅलो. हॅलो. हां साहेब नमस्कार. नमस्कार. आशिष बारकोळे साहेब बोलताय ना आपण? हा बोलतो की साहेब. मी पत्रकार तुषार खरात बोलतो, लय भारीचा संपादक. हा बोला ना.
साहेब मला मी बातमी करायला घेतलेली आहे, व्हिडिओ म्हणजे शूट करतोय मी आणि ते चालू शूटिंग मधनं मी तुम्हाला फोन केलाय. विषय असा आहे की सातारा जिल्हा परिषदेच्या ज्या अध्यक्ष झाल्या नवीन प्रिया महेश शिंदे, तर त्यांना तुम्ही जे जातीचा जो दाखला दिलेला आहे तुमच्या सहीनिशी दिला गेलेला आहे, तर तो जो दाखला आहे तो चुकीच्या पद्धतीने दिला गेलाय. मी ते सगळी कागदपत्र तपासली, तर जी मुळात तुम्हाला जी वंशावळ जोडलेली आहे अर्जासोबत, ती वंशावळच खोटी जोडलेली आहे. नियमाप्रमाणे जोडलेली आहे. आता तो दाखला दिलेला आहे आम्ही. हा, तर मी तर आता या ऑफिसला, मी आहे ऑफिस. नाही, मी मुंबईचा माणूस आहे साहेब, मुंबईमधनं फोन करतोय ना, ऑफिसला येऊन काय केलेला आहे. हो, व्यवस्थितपणे आम्ही दिलेला आहे. नाही, ऐका ना, मी जे म्हणजे माझ्याकडे जे कागदपत्र आहेत ते तर याच्या तुमच्याकडे आहेत ते मला माहित नाही. मी योग्य पद्धतीने नियमाप्रमाणे दिलेला आहे. बरं ऐका ना, मला हॅलो, मला असं समजलं की म्हणजे हे एक डॉक्युमेंट्स देण्यासाठी तुम्हाला एका मंत्र्यांचा फोन आला होता, मुख्यमंत्र्यांचाही फोन आला होता, तथ्य आहे का? नाही, असं काही नाहीये. मला आला, मी दाखला नियमाप्रमाणे बघून दिलेला आहे. ओके, धन्यवाद. त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी संधी देतोय. म्हणजे जर समजा आताच बोलणं झालं तर मंत्री महोदयांचं ह्याच व्हिडिओमध्ये त्यांचं म्हणणं येईल. आणि समजा मंत्री महोदयांना नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या नेटवर्क कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे. मी आदरणीय मंत्री महोदय, ग्रामविकास मंत्री महोदय यांना विनंती करतो की तुम्ही अनेक ठिकाणी बोललेला आहात की एकतर्फी बातम्या देतो, तर मी तुमचंही म्हणणं ऐकून घेण्यासाठी आता फोन केलेले होते, फोन लागले नाहीत. तुमचे PA रिस्पॉन्स देत नाहीत जे तुमच्या सोबत आहेत, असं मला अभिजित काळेंनी सांगितलं. तुमच्या सोबत कोण आहेत, तर ते गारळे. तर काही हरकत नाही. मंत्री महोदयांनी नंतरही म्हणजे हा जरी व्हिडिओ पब्लिश झाला आणि त्यांना त्यांचं काही वेगळं म्हणणं मांडायचं असेल तरी मी त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार आहे. त्या संदर्भात वेगळा व्हिडिओसुद्धा मी करायला तयार आहे. मी त्यांनी आता ह्या ज्या दोन्ही PNना मी फोन केला होता त्यांच्याकरवी त्यांनी निरोप द्यावा. मी त्यांचं म्हणणं ऐकून घेईन आणि व्हिडिओ पब्लिश करेन. मी महेश शिंदे आणि प्रिया शिंदे यांनाही सांगू इच्छितो की तुमचंही काही म्हणणं असेल या संदर्भात तर तेही म्हणणं मी ऐकून घ्यायला तयार आहे. मी तुम्हाला प्रयत्न करत होतो. महेश शिंदेंना 3-4 वेळा फोन केला, तुम्ही काही फोन उचललेला नाही. प्रिया शिंदे यांचा काही फोन लागत नाही. तर तुम्हाला मी तुमचं म्हणणं ऐकून घ्यायची संधी दिली होती आणि अजूनही देईन, काही हरकत नाही. तर प्रेक्षक हो, तर मी कागदोपत्री हा सगळा फ्रॉड तुमच्या समोर आणलेला आहे. तर बघूया आता पुढं काय होतंय, या बातमीचा इम्पॅक्ट काय होतोय. धन्यवाद.